नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 21 नोव्हेंबर 2021 रोजी जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे काही 30 प्रश्न आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या अगोदरही आपण 2013 ते 2021 या दरम्यान जेवढ्या काही TETच्या परीक्षा झाल्या होत्या, म्हणजे ओल्ड पेपर झाले होते, त्या ओल्ड पेपरचे ॲनालिसिस करणारे सब्जेक्ट वाईज व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। ते तुम्ही ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन महा TET या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर अधिक वेळ न घेता 2021चा जो TET पेपर क्रमांक 1 आहे, या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या प्रश्नांवर आपण चर्चा करूयात। प्रश्न आहे, शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते, ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया दिली जाते, तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते। तेव्हा बघा, समाविष्ट करून घेते, नवीन घटक अनुभव समाविष्ट करून घेते, त्यावेळेस साहजिकच आत्मसातीकरण ही प्रोसेस घडून येते। आता आत्मसातीकरण ही प्रोसेस समजून घेण्यासाठी आपल्याला पियाजेचा सिद्धांत अभ्यासावा लागेल। पियाजेची जी बोधात्मक विकासाची उपपत्ती आहे, या उपपत्तीमधील अनुकूलन ही कन्सेप्ट अभ्यासा। अनुकूलन, ठीक आहे। आता आपल्याला वेळ नाही, यामध्ये तुम्हाला सांगतो की पियाजेची जर तुम्ही बोधात्मक विकासाची उपपत्ती अभ्यासली, त्याच्यामध्ये अनुकूलन जर कन्सेप्ट अभ्यासली, तर अनुकूलनमध्ये आत्मसातीकरण आणि समावेशन या कन्सेप्ट येऊन जातात। आता अनुकूलन म्हणजे काय दाखवलेलं आहे? अनुकूलन म्हणजे काय की परिस्थितीतील बदलाशी सातत्याने समायोजन साधणं। शिकण्याची निरंतर प्रक्रिया म्हणजे अनुकूलन। दोन प्रकारे होतं, एक आत्मसातीकरण पद्धतीप्रमाणे आणि एक समावेशन पद्धतीप्रमाणे। आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आला, त्या प्रश्नाचं उत्तर आहे आत्मसातीकरण। याच्यामध्ये काय मूळ कन्सेप्ट आहे? आत्मसातीकरण म्हणजे काय की व्यक्तीच्या वर्तमान संबोधात्मक रचनेत नवीन कल्पना, माहिती, अनुभव यांचा समावेश केला जातो। म्हणूनच नवीन माहिती मिळून तो जगाबद्दलच्या अधिकच्या संकल्पनेमध्ये समाविष्ट करणे, असं या प्रक्रियेचं एकंदरीत स्वरूप आहे। तुम्ही थोडंसं बुकमधून जर याला क्लिअर केलं तर तुम्हाला कळेल की आत्मसात करतो व्यक्ती शैशवावस्थेमध्ये, तर त्याला आत्मसातीकरण अशी संकल्पना वापरलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट, किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक आणि भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केला आहे, ठीक आहे। मग याबद्दल आपल्याला चर्चा करून जास्त फायदा होणार नाही। त्यानंतर बघा, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत अयोग्य बाब निवडायची आहे, ठीक आहे। या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, बरोबर आहे, म्हणूनच ते मंद गतीने अध्ययन करतात। हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात असं नाही म्हणू शकत आपण। जास्तीत जास्त काय म्हणू शकतो आपण मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत की हे यांचा मानसिक विकास झालेला नसतो असं म्हणू शकता, किंवा त्यांच्या शरीराची वाढ झालेली असते पण मेंदूची वाढ कमी झालेली असते, तुम्ही असं म्हणू शकता। बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो एकदम टेक्निकली बोलायचं झालं तर, पण डायरेक्ट मंदबुद्धी विद्यार्थी असतात असं आपण म्हणू शकत नाही। त्यानंतर सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात, हो, ठीक आहे, कारण सामान्य बुद्धिमत्तेचे असतात ते। या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते, यस, म्हणजे एक मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत योग्य आहे, तिसरं योग्य आहे, चौथं योग्य आहे। अयोग्य काय आहे? हेच अयोग्य आहे की हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, ठीक आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अयोग्य असणारं विधान म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर बघा, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते,
त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची खालीलपैकी व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे G.W. ऑलपॉर्ट. याचबरोबर आपण TETची तयारी करत असताना एक महत्त्वाची लक्षात घ्यायचं आहे की मागच्या 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकावर ज्या टॉपिकवर प्रश्न आलेत, म्हणजे तुम्हाला आता जर तुम्ही प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या तर एका प्रश्नपत्रिकेमध्ये नॉर्मल एल्मनची विचारली आहे, एका प्रश्नपत्रिकेमध्ये G.A. किंबलची विचारली आहे, एका प्रश्नपत्रिकेमध्ये J.B. वॅटसनची विचारली आहे. अर्थात इथं जरी आपल्याला ऑलपॉर्टची व्याख्या विचारली तरी तुम्हाला J.B. वॉटसनची व्याख्या लिहून घ्या, तिला पाठ करा. J.A. किंबलची व्याख्या लिहा, तिला पाठ करा. नॉर्मल एल्मनची व्याख्या घ्या, तिला पाठ करा. आणि अजून काही इतर शास्त्रज्ञांच्या ज्या म्हणजे मानसशास्त्रज्ञांच्या ज्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भानं व्याख्या आहेत त्या तुम्ही अभ्यासून जाणं गरजेचं आहे. कारण TETचं जर आपण ॲनालाइज केल्या पेपर तर आपल्याला पर्यायामध्ये जे इतर पर्याय दिले तेच नेक्स्ट इयरला त्या पर्यायावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणून उगाच काहीतरी जास्त असं TET पास व्हायसाठी रॉकेट सायन्सची गरज नाही आहे. तुम्ही जर मागच्या 3 प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या आणि त्याच टॉपिकच्या संदर्भानं इतर माहिती जर काढून जर गेलात तर निश्चितपणे तुम्ही TET पास व्हाल. आम्ही सांगतो म्हणून करू नका. मागच्या 3-4 वर्षाची प्रश्नपत्रिका ॲनालाइज करा, तुम्हाला समजून येईल की तेच प्रश्न त्यांनी काय केलेले तर इतर पर्यायामधलेच प्रश्न काय त्यांनी क्रिएट केलेले आहेत आणि नेहमी त्याच टॉपिकवर ते प्रश्न रिपीट करतात. फक्त सारखे प्रश्न न येता थोडेसे बदल करून ते प्रश्न विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास म्हणले कोणता परिणाम दिसून येतो? पौरुषत्व दिसून येते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते आणि व्यक्ती अशक्त दिसते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲड्रेनलिन जर कमी झालं तर व्यक्ती अशक्त दिसते, त्याचबरोबर उदास, चिडखोर, विस्मरण, निद्रानाश असे दोष तिच्यामध्ये संभवतात. काय? ॲड्रेनलिन या स्रावाचं जर प्रमाण कमी झालं तर, पुरुषत्व दिसून येतं जास्त झालं तर, स्वस्थ जाणवते एकदम स्ट्रॉंग जाणवते जास्त झालं तर, व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते जास्त झालं तर. म्हणजे पर्याय 1, 2 आणि 4 हे ॲड्रेनलिन स्राव जर जास्त स्रावला तर 1, 2, 4 दिसतात व्यक्तीमध्ये आणि जर कमी स्रावला तर पर्याय क्रमांक 3 प्रमाणे व्यक्ती दिसते. त्यानंतर नेक्स्ट, अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? जर शक्य झालं तर व्हिडिओ पाहता पाहता काही म्हणजे लिहून पण घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. काय म्हणले ते की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या? एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला, एकदम जनरल. आता बघा, तुम्ही D.Ed. B.Ed. करत असताना आपल्याला माहिती आहे की अध्ययनाच्या उपपत्तीचे 3 गटात वर्गीकरण केले जाते. पहिला गट आहे साहचर्यवादी उपपत्ती, दुसरा गट आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा गट आहे आधुनिक उपपत्ती. आपल्याला काय म्हणले ते आधुनिक उपपत्तीमध्ये. मग आता आधुनिक उपपत्तीमध्ये समावेश होत नाही म्हटलंय. मग प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? ब्लूमनं मांडली, तर ती आधुनिक उपपत्ती आहे. त्यानंतर सामाजिक अध्ययन उपपत्ती ही कोणी मांडली? बांदुरानं मांडली. ठीक आहे, ही सुद्धा आधुनिक उपपत्ती आहे. क्षेत्रीय उपपत्ती ही मांडली कार्ट-लेविननं. ठीक आहे, कार्ट-लेविननं मांडली. मात्र ही आधुनिक उपपत्ती या गटात येत नाही. ही येती ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्ती या गटामध्ये येते उपपत्तीच्या वर्गीकरणामधल्या. म्हणजे ही येणार नाही, आधुनिक उपपत्तीमध्ये ही येणार नाही, ही ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येते.
माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान हे कुणाचं आहे? ग्यानेचं आहे, रॉबर्ट ग्यानेचं. आलं लक्षामध्ये? हे पण आधुनिक गटामध्ये येते. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे आता नेक्स्ट TETसाठी? एकतर ही उपपत्ती कोणी मांडली आणि या उपपत्तीचा एकदम छोटासा सारांश. जसं प्रभुत्व अध्ययन उपपत्ती म्हटलं की काय सांगतो ब्लूम की विद्यार्थ्यांना जे काही आवाक्यातील उद्दिष्ट आहेत, म्हणजे प्रभुत्व म्हणलं की आपल्याला कळलं की विद्यार्थ्यांच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठेवून त्यासाठी पुरेसा वेळ व सोयी उपलब्ध जर आपण करून दिल्या तर अध्ययन चांगलं होतं. ही मेन थीम आहे कोणती? प्रभुत्व अध्ययन उपपत्तीची. ही अलीकडची म्हणजे आधुनिक उपपत्ती आहे. सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये बांदुरा काय म्हणतो की बालक हे आई वडील, समाजातील नेते, समाजसुधारक, अभिनेते यांच्या अनुकरणाने बालक शिकत असते. ही मेन गाभा आहे बांदुराच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीचा. ही पण आधुनिक अध्ययन उपपत्ती आहे. माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान हे रॉबर्ट ग्यानीचं प्रतिमान आहे. व्यक्ती नवीन माहिती कशी आत्मसात करते, माहितीचा संचय कसा केला जातो, लक्षात ठेवलेली माहिती कशी आठवते व त्याचा पूर्वज्ञानाशी काय संबंध असतो, याचं जो काही विश्लेषण आहे हे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये केलं रॉबर्ट ग्यानीनं. तर ही सुद्धा आधुनिक उपपत्ती आहे. कोणती नाही? क्षेत्रीय उपपत्ती. म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण काय प्रश्न विचारला आहे की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही म्हटले तर क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश होत नाही, कारण ती ज्ञानात्मक उपपत्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्यांचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाशी आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? सगळंच दिले उपपत्तीचं थीम. आलं लक्षामध्ये? काय 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 म्हटलं आत्ताच बघा, आपण वरच माहिती घेतली ना. काय म्हणले ते की अध्ययन आदर्श बांधतो, त्याचं निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचं अनुकरण करतो. आत्ताच म्हणलो आपण की बांदुराची जी सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे तिच्यामध्ये जो बालक आहे तो बालक त्याचे आईवडील असतील किंवा नेता असेल किंवा हिरो हिरोईन असतील, म्हणजे त्याला आपण अभिनेता म्हणू, समाजसुधारक असेल, कुणी असेल, ठीक आहे, यांचं अनुकरण करत असतो. हे बघा सगळी माहिती त्याच्याशी आलेली आहे. म्हणजे ही कोणी उपपत्ती मांडली? मग बांदुरानं मांडली. पर्याय 1. मग आता जे बाकीचे पर्याय दिलेत तुम्हाला ते पण आपल्याला करून जायचे. म्हणजे ब्लूमची तुम्हाला प्रभुत्व अध्ययन उपपत्ती करून जायची, तुम्हाला ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती करून जायची, तुम्हाला आसुबेलची सहचार्यवादी उपपत्ती करून जायची, जेणेकरून यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यामध्ये काय निर्माण करायचं आहे आपल्याला? अध्ययनशील वृत्ती निर्माण व्हायची. ठीक आहे. चिकित्सक वृत्ती निर्माण व्हायला हवी. यस, बरोबर आहे पहिलं तर. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. यस. निर्विवेक बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे, गरजेचं आहे. समस्येची उकल करण्याची कुवत गरजेची आहे. या सर्व बाबी तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनशील वृत्तींची निर्मिती व्हावी म्हणून ह्या क्षमता गरजेच्याच आहेत ना. म्हणजे अ ब क ड सर्व असं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने. तुम्ही वाचलं कीच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथं उद्गामी, अवगामी, वैचारिक, ज्ञानात्मक म्हणजेच हे काय आहे? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने असणार आहेत. साधारणतः मूळ जी संकल्पना होती अध्ययन अध्यापनामध्ये, म्हणजे ही मूळ प्रतिमानांची जी संकल्पना आहे ही प्रतिमानाची संकल्पना डॉक्टर ब्रूस जॉईस यांनी मांडली. नंतर माशीनं त्याचा अभ्यास केला. माशी विल, ब्रूस जॉईस आणि
माशिविल यांनी या प्रतिमानांचा अभ्यास करून या प्रतिमानांच्या संकल्पना मांडल्या. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानात्मक प्रक्रियाकरण प्रतिमाने. तसं तुम्हाला काय करायचं आहे, आता हे बाकीचे जे पर्याय जसं व्यक्तिगत विकास प्रतिमाने 5 सांगितले, व्यक्तिगत विकास प्रतिमाने 5 आहेत. पण याच्यामध्ये काय थीम आहे की व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने काय सांगता आपल्याला, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहे तर 6. आता हे तुम्ही बुक्समधून करून घ्या, पण आपल्याला काय करायचं ती थीम समजून घ्यायची की सामाजिक समस्यांचा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते किंवा विकसित होतात. वर्तन परिवर्तन प्रतिमान, परिवर्तन प्रतिमान आहे तर 6. तिकडे आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला बघा, आपल्याला ट्रॅक बदलायचा नाही आहे, पण आपल्याला अभ्यास करताना हे सगळं पाहायचं आहे. मग वर्तन परिवर्तन प्रतिमानाची थीम काय आहे, व्यक्तीच्या वर्तनातील बदलाकडे या प्रतिमानाचा रोख जनरली आहे. यामध्ये संयमाने वागणं, पुढाकार घेणं, तणावपूर्ण परिस्थितीमध्ये समतोल राखणे इत्यादी बाबीच्या संदर्भानं वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये माहिती देतात. ठीक आहे. साधारण जर आपण विचार केला तर म्हणजे अशी जवळपास सायंत्रिक 18 म्हणजे ही 6, त्याच्यानंतर ही 6 6 आणि ही 5. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही म्हटले. बघा, शेवटी नाही हो, अचूक चूक असं म्हणतायत. त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला पेपर सोडवताना लक्ष केंद्रित करायचं आहे की शेवटी तुम्हाला ते योग्य नाही. आपण काय करतो कधी कधी योग्य समजून जातो, परंतु काय म्हणली तर योग्य नाही. कशाच्या बाबतीमध्ये, अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत योग्य नसणारा पर्याय निवडायचा आहे. पर्याय 1, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. बरोबर आहे ना. अध्ययन म्हणलं की आता विद्यार्थी अध्ययन करतो म्हणलं की विद्यार्थी लिहिणं आलं, विद्यार्थ्याचं वाचणं आलं, विद्यार्थ्याचं ऐकणं आलं, ध्यान मनन सगळं काही जे आलं ते बाब आलं, सगळी बाब आली त्याच्यामध्ये, म्हणजे कृती आलीच. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. जनरलाइज आहे. बरोबर आहे. नाही, कोणताही प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो. मानव असेल, मानवाचे पाळीव प्राणी असतील, जंगलातील काही प्राणी असतील, प्रत्येक वेळी प्राणीसुद्धा काय करतात, एका त्या गोष्टीमधून शिकत असतात. आता अध्ययन ही खूप ब्रॉड मोठी संकल्पना आहे, आपल्याला माहिती आहे. आल्या लक्षामध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये ते समजतो. आपल्याला ते आम्हाला जे फक्त 12 खडीन उजळणी येते ते साक्षरता आहे. आपल्याला अध्ययन ही खूप मोठी ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन शिकत असतो. म्हणजे दुसरं पण बरोबर येते, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. आता हे रॉंग आहे नाही, आपल्याला जनरल कळायला की हे रॉंग आहे. कारण तुम्ही जर साधं बघा, आता मानव, समजा मानव, कुत्रा, बैल हे उदाहरण घेतलं तर प्रत्येक जसं मानव खूप मोठा, म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे इतर प्राण्यांच्यापेक्षा. त्यातली त्यात मानव जर वगळला आपण तर बैल आणि कुत्रा, मग कुत्र्याची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे. आलं का लक्षामध्ये. म्हणजे सारखे अध्ययन होईल का मग प्राण्यांचं? नाही ना होणार सारखं अध्ययन, कारण प्रत्येकाची कुवत, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असल्यामुळं अध्ययन सारखं होईल का? नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या अध्ययन अनुभूती येत जातील, म्हणून अध्ययन सारखं होणार नाही. मग नाही याचा अर्थ आपलं हे उत्तर आहे, कारण आपल्याला नाही म्हणून विचारले. कारण अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया काय? येस. जन्मापासून बालक शिकत जातो. आता आपण डायरेक्ट आपल्याच उदाहरण घ्या की जन्मापासून बालक एक 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 अध्ययन अनुभव घेत राहतो आणि मग त्याला प्रतिक्रिया वगैरे, मग ते डेव्हलप होत राहतो मरेपर्यंत. जन्मापासूनचं व्यक्तीचं अध्ययन प्रोसेस सुरू होते, तर ती मरेपर्यंत व्यक्ती काही ना काही शिकत असतो. म्हणून 1, 2 आणि 4 अध्ययनाची वैशिष्ट्ये असू शकतात, 3 नाही, म्हणून तेच उत्तर आहे, कारण आपल्याला नाही म्हटलं ते. अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? बघा, आता अध्ययनाची व्याख्या केलेली आहे आपल्याला, आणि इथं बघा, इथं आपल्याला व्याख्या व्हिडिओमध्ये सांगून काय फायदा होणार नाही. त्या तुम्हालाच व्याख्या मेमोराईज कराव्या लागणार आहेत, कारण परीक्षेला विचारतात. ठीक आहे. तर अनुभव म्हणलं की गिलफर्डची व्याख्या आहे ही. ठीक आहे. त्या व्याख्यामधला एक एक शब्द काढायचा. ठीक आहे. समजा उडवर्थ म्हणलं की आपल्याला तो बदल घडून आणणारी क्रिया म्हणतो. म्हणून मर्फीची पाठ करा, फ्रँडसनची पाठ करा, आणि अजून तुमच्या बुकमध्ये जर एक्स्ट्रा दिल्या तर अध्ययनाच्या व्याख्या त्यासुद्धा तुम्ही पाठ करा. ते एकदा तुमच्या नोटबुकवर लिहा
आणि त्यांचा सराव करा. त्याच्यातली मेन थीम समजून घ्या की कोणता शास्त्रज्ञ कोणती व्याख्या बोलतो. त्यानंतर नेक्स्ट, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात. ठीक आहे, पठारावस्था डी.एड. बी.एड. करत असताना खूप शब्द आपण ऐकलेला आहे, तरी पण आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं पठारावस्था म्हणजे काय. तर कोणतीही गोष्ट सुरुवातीला आपण जोमाने करतो, मग मध्येच आपण त्याला स्थिरता येते किंवा त्याला एक स्थिर अवस्था प्राप्त होते. मग तो काळ कसा असतो ना प्रगतीचा ना अधोगतीचा, उत्साह वाटत नाही काही नाही. हे जे क्रिएट झाले त्याला आपण म्हणतो थोडक्यामध्ये अशा अवस्थेला आपण म्हणतो पठारावस्था. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्न सोपा जाईल. काय म्हटलं ते की पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करायला पाहिजे. येस, जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर आपण अभिरुची निर्माण करू शकलो, आवड निर्माण करू शकलो, तर विद्यार्थ्यांना पठारावस्था येणारच नाही, विद्यार्थ्यांचा उत्साह कमी होणारच नाही. म्हणजे हे बरोबर आहे पहिलं. दुसरं, प्रेरकांची तीव्रता कमी करावी. नाही ना, चुकी नाही. प्रेरकांची आपल्याला तीव्रता वाढावी लागेल, जेणेकरून विद्यार्थी तिथं त्यांचं लक्ष कॉन्सन्ट्रेट करू शकतील आणि त्यांचा इंटरेस्ट वाढेल टीचिंग आणि लर्निंगमधला. ठीक आहे, म्हणून प्रेरकाची तीव्रता कमी करणं हे रॉंग आहे. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. बरोबर आहे. एखादं कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. काय, समजा आता एखादा बालक लिहितोय आणि तो जर समजा व्यवस्थित बसून लिहित नाही किंवा झोपून लिहायला, किंवा आपल्या बिकडे एक छोटं बाळ असतं ते जर झोपून लिहू लागलं तर ही त्याची चुकीची गोष्ट आहे ना. तो जरी कलर त्या चित्राला देत असेल किंवा तो उजळणी लिहित असेल तर मग ही चुकीची सवय, हीच सवय त्याची पुढं काय होईल, ते आळसात रूपांतर होईल आणि पठारावस्था लवकर येईल त्याला, तो लवकर बोर होईल. त्यापेक्षा जर आपण त्याला चुकीच्या सवयी आत्मसातच करू दिल्या नाही तर निश्चितपणे हा एक चांगला उपाय होऊ शकतो पठारावस्था न येऊ देण्याचा. म्हणजे क सकारात्मक आहे, अ सकारात्मक आहे, ब निगेटिव्ह आहे, ड बघा वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे असं म्हणता येणार नाही. दोन्ही महत्त्वाचे आहेत, वेग आणि अचूकता. हे तर आपल्याला समजायला लागले. काय म्हणले ते प्रश्नाकडे वळूया. 2 चुकीचे 2 बरोबर. कोणत्या गोष्टी कराव्यात पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून. मग अ एक करा आणि क एक करा. अ आणि क सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. जोड्या जुळवायच्या आहेत. व्याख्या दिल्यात बघा अध्ययनावर. अगोदर एक वरती व्याख्या आली आणि आता डायरेक्ट अध्ययनाच्या व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्यात. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही अध्ययनाच्या व्याख्या जर चांगल्या करून गेला असता त्या पेपरला तर 2 प्रश्न तुमचे कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, तर वरती आली होती ना वरची की अध्ययनी बदल घडून आणणारी, म्हणजे 2चा ड कुठं आहे? वरचं ड आहे. ठीक आहे, आणि मन अध्ययनाला अनुभवाशी बांधतो, म्हणजे 1चा क आहे. 1चा क कुठं आहे? म्हणजे आपण जर बघितलं 1चा क आहे पर्याय 1 मध्ये. पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही जोड्या जुळवल्या तर सर्व तुमच्या जोड्या काय येतील? बरोबर येतील. त्यानंतर अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही म्हटले? शेवटीला परत निगेटिव्ह केला क्वेश्चन त्यांनी. आता अभिसंधान म्हटलं की आपल्या पुढं ती उपपत्ती उभा राहते. प्यावलावची अभिजात अभिसंधान उपपत्ती. प्यावलावचा तो कुत्रा, तो भाकरीचा किंवा अन्नाचा तुकडा, तो घंटानाद. कारण डी.एड. बी.एड. करत असताना लय म्हणजे सर्वांच्याच पाठ होता प्यावलाव. ठीक आहे, आता बघा किती प्रश्न सोपा झाला. फक्त प्रश्नाचं काय करा, त्याला तुकडे करा. काय म्हणतो प्रश्न? काय म्हणतो बघा की अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे. नैसर्गिक चेतक काय होता? प्यावलावच्या अभिजात अभिसंधानामध्ये नैसर्गिक चेतक होता अन्न.
नैसर्गिक चेतक काय होता? अन्न. अन्न दिले कुत्र्यासमोर, असं अन्न दिले की कुत्र्याला जी काय आहे तो प्रतिसाद द्यायचा, बरोबर आहे का? अन्न दिले की नंतर काय कृत्रिम चेतक काय आणला? घंटानाद. म्हणजे अन्न दाखवायचं आणि मग घंटानाद करायचा, म्हणजे घंटानाद काय झाला? कृत्रिम चेतक. आता आपण काय केलं? ड्रॉप केलं अन्न आणि डायरेक्ट काय केला? घंटानाद. लगेच तरी कुत्र्यानं काय केली? ती प्रतिक्रिया दिली. आलं लक्षामध्ये? म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला काढणं सोपं होईल. अध्ययनार्थींची वृत्ती बदलता येते. यस, अध्ययनार्थ्यांची वृत्ती बदलता येते. चांगल्या सवयी लावता येतात त्यांना. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. हे बी शक्य आहे. अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तन बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. नाही, शक्य आहे. अशक्य कुठे? निगेटिव्हिटी कुठे घेता? शक्य आहे. विद्यार्थ्याच्या वर्तनात चमत्कारिकपणे पद्धतीने आपण बदल करू शकतो. कारण समजा उदाहरणार्थ तुम्हाला वर्गात शिक्षक शिक्षिका एखादा क्ल्यू देतात ना प्रश्न सोडवताना वगैरे, हे काय आहे? तोतलाच प्रकार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रत्येक शिक्षक शिक्षिका अध्यापन प्रोसेसमध्ये किंवा अध्यापनामध्ये, वर्गाध्यापनामध्ये प्यावलाव घेऊनच येते. परंतु हाच प्यावलाव आहे हा आपण जेव्हा थिअरी अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला तो कळतो. ठीक आहे, म्हणजे 3 रिलेटेड नाही 4. बघा, अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. यस, म्हणजे काय वेगळं आहे? उदाहरण अभिसंधानाचं उदाहरण कोणतं नाही अभिजात अभिसंधानाचं? तर ते नाही, पर्याय क्रमांक 3. म्हणून 3 उत्तर घ्या, बाकीचे आहे. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? भेद. अर्थात सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक भेद. तर हा आहे विविधतेचा नियम. लगेच आपल्याला कळतो की हा विविधतेचा नियम आहे. ठीक आहे, बाकीचे पण अनुवंशाच्या संदर्भानं नियम आपण बघून जा, जेणेकरून यावर आधारित आपल्याला नेक्स्ट एक्झामला प्रश्न विचारू शकतात. मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? थोडंसं अंडरस्टँडिंग लेवलचा क्वेश्चन आहे, परंतु इझी आहे. बघा, जनरली आपल्याला माहिती आहे. बघा, ते काय म्हणतात प्रश्नामध्ये की कोणत्याही मानवाच्या म्हणजे मानव प्राण्याची जडणघडण जी आहे ती अनुवंश आणि परिस्थितीवर अवलंबून असते का? पर्यायाकडे जाऊन आपण, आणि ते परत काय म्हणतात की असा कोणता पर्याय की ज्याच्यामध्ये फक्त परिस्थितीचाच प्रभाव दिसून येतो, अनुवंशाचा नाही. मग आता बघा, स्वभाव आणि वृत्ती याचा संदर्भ परिस्थितीसोबत जोडावा लागेल आपल्याला. आता स्वभाव आणि वृत्ती, आता वृत्ती आणि अनुवंशातून येतात का वृत्ती मानवामध्ये? नाही. त्याला कसे अनुभव मिळतात? समाज जीवन जगत असताना, लहानचा मोठा होत असताना त्याच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे त्यानुसार त्याचा स्वभाव आणि वृत्ती डेव्हलप होत असते. म्हणून इथं अनुवंशाचं रिलेशन नाही, इथं फक्त परिस्थितीचं रिलेशन आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण पक्वतेचे पक्व होण्याचं वय याचं रिलेशन परिस्थिती प्लस अनुभवासोबत येईल. डोळ्यांचा आणि शरीराचा रंग याचं रिलेशन अनुवंश आणि परिस्थितीसोबत येणार आहे. कारण अनुवंश शरीराचा रंग, समजा उदाहरणार्थ काळा गोरा, तुम्ही थंड प्रदेशात गेला तर तुम्ही थोडेसे गोरे पडसाल, म्हणजे परिस्थितीचं रिलेशन आहे. आणि ऑलरेडी जर तुम्ही आपल्या वंशज जर आई वडील जर गोरे असतील तर जास्तीत जास्त चान्स आहे की आपण गोरे होतोच. आलं लक्षामध्ये? हे जनरल आहे. म्हणजे अनुवंशाचं बी रिलेशन आहे रंगासोबत आणि परिस्थितीचं सुद्धा आहे. बुद्धिमत्तेचंही तसंच आहे. माणूस जन्म झाल्याच्या नंतर बी काही बाबी शिकतो, शार्पनेस येते त्याच्याकडं, बुद्धिमत्ता, म्हणजे तो बुद्धिमत्ता वाढवतो. थोडक्यामध्ये साध्या भाषेत सांगायचं तर परिस्थितीनं पण तो हुशार होतो, जन्माताच बुद्ध्यांक बी त्याला मिळतो. पण पहिल्या याच्यामध्ये फक्त परिस्थिती कारणीभूत आहे. म्हणून हे उत्तर घेणं अपेक्षित. पर्याय क्रमांक 1. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? आता संवेदनेवर आधारित प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला मूळ कन्सेप्ट संवेदनेची माहिती पाहिजे. आता संवेदना म्हणजे काय आपल्याला माहिती आहे
की एखादा चेतक ज्यावेळेस आपल्याला दिसतो, मग आपले ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात आणि आपल्या मनामध्ये जी काही प्रक्रिया निर्माण होते, म्हणजे जे काही पहिल्या वेळेस की एखादा उद्दीपक पाहिल्या किंवा चेतक पाहिल्या जे काही आपल्या मनामध्ये क्रिएट होतो त्याला आपण म्हणतो संवेदना. आता पुढे जाऊया, प्रश्नाकडे जाऊया की दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे. बघा, संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे असं म्हणता येणार नाही ना. ती खरं तर एक मानसिक प्रक्रिया आहे, आंतरिक प्रक्रिया आहे असं म्हणता येणार नाही. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते असं नाही ना म्हणता येत. बघा, आपण काय म्हणलो की चेतक दिसल्यानंतर ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. आता तुम्ही कुठं चाललात, एखादा घाण वास आला तर तुमची इच्छा असो वा नसो संवेदना तुम्हाला मिळणार त्या वासाची. तुमची इच्छा असो किंवा नसो, ढगांचा गडगडाट आहे, तुम्हाला संवेदना मिळणार, त्या कानाच्या मार्फत तुम्हाला संवेदना मिळणारच. आलं लक्षामध्ये. म्हणून पहिलं रॉंग, दुसरं रॉंग. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते असंही म्हणता येणार नाही आपल्याला की व्यक्ती सक्रिय असते. पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की व्यक्तीच्या इच्छेवर संवेदना अवलंबून नसते. ठीक आहे. व्यक्तीच्या इच्छेवर संवेदना जर अवलंबून नसेल तर मग व्यक्ती सक्रिय असो किंवा नसो हा इथं संदर्भ येत नाही 100%. म्हणून तिसरा पर्याय कटला. संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. म्हणजे चौथं बरोबर आहे ना. अकरणरूप म्हणजे परिणाम होत नाही असा. ठीक आहे, परिणाम होत नाही असा. हे होणारच आहे. तुमच्याकडं पंचज्ञानेंद्रिय उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला वेळोवेळी संवेदनाची जी काही मानसिक प्रोसेस आहे ही तुमच्या सुरू राहणार आहे. म्हणून चौथं बरोबर आहे. 1, 2, 3 त्याच्यामध्ये रॉंग आहे. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रमदोषामुळे होते. आपल्याला विचारले, अवबोधावर प्रश्न विचारला आहे. अवबोध कन्सेप्ट क्लिअर करून जा. प्रत्येक वेळेस अवबोधावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि अवबोध आणि इंद्रिय भ्रमाची कारणे यावर आधारित आपल्याला 1 ते 2 प्रश्न दरवेळेस TET प्रश्न विचारते. आता आपल्याला माहिती आहे की जर संवेदनेला अर्थ लागला की तिचं रूपांतर अवबोधामध्ये होतं. एवढं आपल्याला माहिती आहे की संवेदनेला जर आपल्याला अर्थ म्हणजे फक्त संवेदना निर्माण झाली लगेच आपल्याला ज्ञान प्राप्त झाले असं म्हणता येणार नाही. ज्यावेळेस आपण संवेदनेला अर्थ लावू त्यावेळेस म्हणू की आपल्याला अवबोध झाला. ठीक आहे. आता प्रश्नाकडे वळू. परिचितता, भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती, विशिष्ट भौतिक परिस्थिती. त्याच्यामध्ये पण त्यांनी पुढं गेलं कारण आता हे तर ठीक आहे संवेदना वगैरे तुम्हाला कळल्या, परंतु आपल्याला काय म्हणले ते की अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे असं होतं. आता इंद्रिय भ्रम हे पण कन्सेप्ट माहीत पाहिजे तुम्हाला. आलं लक्षामध्ये. आता हे इंद्रिय भ्रम कधी होतो. इंद्रिय भ्रम होतो उद्दीपक अस्पष्ट असला किंवा उद्दीपकाची पार्श्वभूमी बदलली असली तर त्यातून इंद्रिय भ्रम तयार होतो. अस्पष्ट उद्दीपक आणि उद्दीपकाची पार्श्वभूमी बदल यामुळं काय होतो, इंद्रिय भ्रम तयार होतो. मग त्याच्यापैकी त्यांनी जे सांगितलं प्रश्नामध्ये की हरवलेलं नाणं शोधताना कागदाच्या पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणं असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री एखादं झुडूप मनुष्य प्राणी असल्याचा भास होतो. तर त्याचं रिलेशन आहे विशिष्ट मनस्थितीसोबत. आलं लक्षामध्ये. एखाद्या व्यक्तीची आपण वाट पाहत असतो त्याचवेळी खोलीचं दार उघडतं, आपल्याला वाटतं तीच व्यक्ती आली, मग ते वाऱ्यानं उघडलं तरी पण. ही झाली विशिष्ट मनस्थिती. मग परिचितता बघा, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पण परीक्षेला बाकीचे पर्याय विचारू शकतात जसं विशिष्ट भौतिक परिस्थिती. विशिष्ट भौतिक परिस्थिती म्हणजे कसं, आगगाडीत बसलेल्या माणसांना शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपलीच आगगाडी सुरू आहे असं भास होतो. तुम्ही आगगाडीत बसलात बरोबर आहे, जर समोरची पलीकडली आगगाडी सुरू झाली तर आपल्याला वाटतं आपलीच आगगाडी सुरू झाली. ही आहे विशिष्ट भौतिक परिस्थितीतून निर्माण झालेला इंद्रिय भ्रम. परिचितता याचं उदाहरण आपल्याला परीक्षेला विचारू शकतात. परिचितता म्हणजे कसं आहे,
अंधारात पडलेला बेल्ट जरी असला आपला तरी आपल्याला वाटतं तो सापच आहे, त्याला म्हणायचं परिचितता. भौमितिक इंद्रिय भ्रम, एखाद्या आकृती आपल्याला चित्रविचित्र दिसतात. उदाहरणार्थ आपल्याला आता ही आकृती आपल्याला आता ॲक्युरेट काढता येणार नाही, पण मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्ही ती पाहिलेली. समजा अशी एक आकृती, ठीक आहे. आता या अशी एक आकृती, आता ह्या रेषा जरी सरळ असल्या तरी आपल्याला असं वाटतं की या दोन रेषामध्ये काय आहे, अंतर आहे, किंवा त्या दोन समांतर रेषा नाही आहेत. या प्रश्नाच्या संदर्भानं उत्तर आहे आपली विशिष्ट मनस्थिती. त्यानंतर ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? व्याख्याच त्यांनी दिली आहे म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. काय म्हणले ते? ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा. तर प्रतिमेचं वैशिष्ट्य कोणतं आहे? प्रतिमा स्थिर असतात. रॉंग. प्रतिमाची तीव्रता व्यक्तिपरत्वे बदलत राहते, व्यक्तिपरत्व ती भिन्न असते, म्हणून प्रतिमा स्थिर असतात असं आपण म्हणू शकत नाही. आता याच्यामध्ये कसं आपल्याला माहिती आहे का, प्रत्येक व्यक्तीचे किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील स्थळ, काल, परिस्थिती नुरूप त्याचे अनुभव बदलत राहतात. अनुभव बदलले म्हणजे प्रतिमाची तीव्रता बदलली. लक्षामध्ये, म्हणून प्रतिमा स्थिर असतात हे लॉजिक काही बरोबर नाही. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते असंही म्हणणं बरोबर नाही. आत्ताच आपण म्हणलं ना की पूर्वानुभव सर्वांचे सारखे असणे शक्य आहे का? एकाच गोष्टीबद्दल पूर्वानुभव सर्वांचे सारखे असणे शक्य आहे का? नाही. मग सर्वांमध्ये प्रतिमा सारखी असेल का? नाही. किंवा प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असेल का? नाही ना. म्हणून दुसरा कटला, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. यस, हे मात्र निश्चित आहे. जर एखाद्या व्यक्तीला पूर्वानुभवच नाहीत तर त्याच्या मनपटलावर प्रतिमा तयार होणं शक्य आहे का? नाही. कारण प्रतिमाच्या व्याख्येतच काय म्हणले बघा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा. म्हणजे प्रतिमा जर तयार करायची आहे तर पूर्वानुभव होणं गरजेचंच आहे. सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने नाही ना, आत्ताच नाही म्हणलो आपण, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवायला पाहिजेत? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कल्पनाविष्कार क्रिएट करायचा आहे. काय काय करू शकतो आपण? तर पर्याय 1 काय म्हणते बघा, दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. बरोबर आहे, क्रिएटिव्हिटी वाढेल विद्यार्थ्यांमध्ये. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करणे हे बी शक्य आहे. वाद्यवादन करून घेणे यस. प्रदर्शन मांडणी करून घेणे यस. म्हणजे सर्व उपक्रम हे काय आहेत? कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देणारे आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व, म्हणजे अ ब क ड सर्व, म्हणजे पर्याय क्रमांक 4. मन यांच्या मते पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश डॅश होय. तर त्याला म्हणतात विचार. त्याला म्हणतात विचार. मग आता परीक्षेला जाताना बुद्धीची व्याख्या पाठ करा, स्मरणाची व्याख्या पाठ करा, प्रेरणेची व्याख्या पाठ करा, ठीक आहे. 1-1-2-2 शास्त्रज्ञाच्या पाठ करून जा, कारण आपल्याला तसा प्रश्न ते विचारतात. त्यानंतर 2 घटना एकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले आहे. खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे असे होते? प्रतिकूल ग्रह, काकतालीय न्याय, इच्छानुगामी विचार, निरीक्षणातील दोष. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे काकतालीय न्याय. काकतालीय न्याय विचार प्रक्रियेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला विचार प्रक्रियेतील अडथळे या टॉपिकवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचं कारण ठरविले जातं. तर याला म्हणतो आपण काकतालीय न्याय. म्हणजे काय? संबंध नसताना त्या 2 घटकात कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो, संबंध नसताना. तर त्याला म्हणतो आपण काकतालीय न्याय.
कारण बाकीचे जर पर्याय जसं प्रतिकूल ग्रह काय हे तर आपल्या प्रश्नाचं उत्तरच आहे, पण प्रतिकूल ग्रह याच्यामध्ये काय असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या विचारसरणीबद्दल आपले जे काही पूर्वग्रह आहेत हे चुकीचे असल्याने विचार प्रक्रियेमध्ये अडथळा तयार होणे. इच्छानुगामी विचार काय आहे, इच्छानुगामी विचारामध्ये काय, आपल्याला जसं घडावं वाटतं तसं घडणार आहे असं आपण गृहीत धरून विचार करतो. म्हणजे कसं, परीक्षेत एखाद्या विषयावर प्रश्न येणार नाही असा अध्ययनार्थी म्हणजे स्वतःच्याच इच्छेनुसार गृहीत धरतो व त्यानुसार तो विचार करायला लागतो, म्हणून आपण त्या टॉपिकची तयारीच करत नाही. त्याला आपण म्हणतो इच्छानुगामी विचार. निरीक्षणातील दोष. आता निरीक्षणातील दोष याचा कसा संदर्भ घेणार आपण, आपल्या निरीक्षणात आपल्या विचाराशी न जुळणारी मते आपण विचारातच घेत नाहीत, आपल्याला जे पटत नाहीत ते आपण निरीक्षणातून बी घेत नाहीत, तर त्याला म्हणू आपण निरीक्षणातील दोष. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे. धारणेबाबत खालीलपैकी योग्य वैशिष्ट्य कोणतं. ठीक आहे. आता मुळात धारणा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की धारणा म्हणजे विविध ज्ञानेंद्रियामार्फत घेतलेल्या अनुभवांचे ठसे आपल्या मनपटलावर उमटतात. या ठस्यांचं जतन करायचं. जे काही आपल्या मनपटलावर अनुभव येतो, ठीक आहे, या अनुभवांच्या ठशाचं जतन करणे याला म्हणायचं धारणा. आता प्रश्नाकडे वळू. योग्य वैशिष्ट्य. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. नाही, परिणाम होईल ना, धारणा लवकर पाठ होईल ती. आलं लक्षामध्ये. मग निगेटिव्ह कसं घेणार आपण. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, बरोबर आहे, सकारात्मक आहे. बोधावस्थेत जर धारणा असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधावस्थेत असेल तर चटकन आठवते, निगेटिव्ह आहे. उपबोधावस्थेतील बाबीवर प्रयत्न केल्यावर आठवतात नाही. म्हणजे सर्वात सकारात्मक उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. विस्मरणाबद्दलचे अयोग्य वैशिष्ट्य कोणते. ठीक आहे. तर विस्मरण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे तर योग्य की जनरल उदाहरण आहे, याला अयोग्य म्हणता येणार नाही. म्हणजे उत्तर पण नाही, कारण आपल्याला अयोग्य निवडायचं आहे. हे ठीकच आहे, बरोबर आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, बरोबर आहे. कारण म्हणजे कसं आहे, म्हणजे काय आहे नेमकं, की विस्मरण होणे गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये, तरच स्मरण राहील ते. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. उलट होईल नाही. जेवढी धारणा जास्त म्हणजे विविध ज्ञानेंद्रियांनी जे काही तुमचे अनुभव घेतलेत, जेवढे तुमच्या मनपटलावर त्याचे ठसे जतन करून राहतील तेवढे विस्मरण काय आहे, म्हणजे जितकी धारणा कमी तेवढं विस्मरण काय आहे, जास्त आहे. आणि जेवढी धारणा जास्त तेवढे विस्मरण कमी. म्हणजे इथं धारणा जास्त पाहिजे होतं, मग ते बरोबर आलं असतं. आलं लक्षामध्ये. म्हणून तिसरं काय इथं रॉंग आहे, तिसरं रॉंग आहे. मग तेच उत्तर असणार आहे आपलं. हे रॉंग उत्तर आहे. पहिलं तर बरोबर आहे, दुसरं चौथं बरोबर आहे. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी. हे बोलायला लागलो आपण, खाली बोललोच आहे आपण. रॉंग काय आहे, तीन उत्तर आहे आपलं. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आंतरिक प्रेरणेबाबत अयोग्य विधान. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, बरोबर आहे. मनातून आपल्याला एखादा विषय आवडत असतो. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, हे बी बरोबर आहे. ठीक आहे. आवड आहे म्हणून तर आपल्या मनामध्ये प्रेरणा क्रिएट झाली. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. नाही, बाह्य प्रेरणा आहे ना. प्रोत्साहके काय आहे, ही बाह्य प्रेरणेची उदाहरणं आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला वर्गामध्ये चॉकलेट दिलं जातं, बक्षीस दिलं जातं, ही बाह्य प्रेरणा मिळते ना विद्यार्थ्याला. आंतरिक कुठे आहे ती, काहीतरी म्हणजे आर्टिफिशियल सारखं आहे. हे विद्यार्थ्याला वाटतं मला उद्या चॉकलेट मिळावं म्हणून तो काय करतो, ते पाडेपाठ करून जातो. म्हणजे त्याला कोणती प्रेरणा मिळाली, बाह्य प्रेरणा. मला गणित आवडतं, मला गणित यायलाच पाहिजे, मला गणित असंच करायला पाहिजे, स्वतः जर पाडेपाठ करून गेला तर मग आंतरिक प्रेरणा. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे, बरोबर आहे.
बरोबर नाही, कारण आपल्याला अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. तर हे जनरल माहिती आहे की अभिरुची आहे म्हणजे ती एक आंतरिक प्रेरणा आहे, म्हणून तो विषय निवड करतो, आवडणारं काम करतो, ती त्याला प्रेरणा असते अभिरुची. म्हणजे मग 1 बरोबर, 2 बरोबर, 4 बरोबर, रॉंग काय 3, म्हणून उत्तर काय घ्यायचं 3, कारण आपल्याला काय विचारलं अयोग्य. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. आता पहिले जे बुद्धिमत्तेचे विविध सिद्धांत आहेत याच्यामध्ये आपल्याला स्पियरमनचा जो द्विघटक सिद्धांत आहे त्याच्याबद्दल विचारलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर, ज्याला एस फॅक्टर म्हणलो, आणि जनरल फॅक्टरला आपण काय म्हणलो, जी फॅक्टर म्हणलो. तर त्यासंबंधी खालीलपैकी विधानापैकी कोणते विधान योग्य आहे म्हणले. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, तर हेच बरोबर आहे. जो जनरल फॅक्टर आहे हाच तो घटक त्याच्यामध्ये मोठा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो, हे रॉंग आहे. विशेष घटक खूप सारे असतात, लक्षामध्ये विशेष घटक आहे खूप सारे असतात. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो, नाही विशेष घटक असतो. तो क्षमतांना विकासपूरक काय असतो, विशेष घटक असतो. विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो, तर तो सामान्य घटक असतो, विशेष घटक नाही. सामान्य घटक सर्व कार्यामध्ये व्यक्तीला उपयुक्त असतो. म्हणजे चौथं रॉंग, तिसरं रॉंग, दुसरं रॉंग, बरोबर काय तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर स्वतःच्या व इतरांच्या भावनावर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही व्याख्या कोणी दिली, तर ही व्याख्या मांडली पीटर सॅलोव्ही यांनी. मात्र बुद्धिमत्तेच्या संदर्भानं आल्फ्रेड बिने, डेव्हिड वेशलर आणि हावर्ड गार्डनर यांच्या देखील व्याख्या तुम्ही पाठ करा, लिहा 2-2 वेळेस, म्हणजे काय होईल आपले मार्क जाणार नाहीत. त्यानंतर लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार, त्याची उदाहरणे दिली येतं, जोड्या लावायच्यात. बघा, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत, पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. म्हणजे इथं जो संदर्भ येतोय तो पार्टी बी द्यायची आणि पिक्चर बी पाहायचा आहे, म्हणजे दोन्ही हवे. म्हणजे इथं हवे संघर्ष असणार आहे. म्हणजे एकचं उत्तर असणारे ब. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास कोणी नको असते. अभ्यासही नको, नापासही होणे नको, म्हणजे नको संघर्ष असणार आहे इथं. म्हणजे 2चं उत्तर आहे क. हे बघा 2, 1चं ब, 2चं क, आणि साहजिकच 3चं आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे, म्हणजे हवा नको, म्हणजे 3चं होईल ड, अर्थात अ. नेक्स्ट, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगून सुटणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. तर संरक्षण यंत्रणा एकदा करून जा आपण. एक छोटा टॉपिक आहे बघा, एक 10-12 संरक्षण यंत्रणा आहेत, त्या जर आपण करून गेलात तर आपल्याला 1 मार्क फिक्स आहे. तर इथं उदाहरणाच्या संदर्भामध्ये कृतक समर्थन होईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. कृतक समर्थन म्हणजे काय, एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणं सांगायची, त्याला म्हणायचं कृतक समर्थन, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता इथं तादात्म्य म्हणजे काय, आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हुशार मुलांच्या सोबत राहायचं. जसं हे नेते अभिनेत्याबरोबर लोक राहतात, आलं लक्षामध्ये, किंवा आपला दोष कमी लपून करून त्याचं समायोजन केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, आपले जे दोष आहेत
ते कमी करून त्याचं समायोजन करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नकारात्मकता म्हणजे काय असतं, कोणत्याही बाबीमध्ये नकारात्मक मत यामध्ये सांगितलं जातं. उदाहरणार्थ, मला नवीन ड्रेस घेतल्याशिवाय मी शाळेत जाणार नाही, ही नकारात्मक झाली. प्रतिपूरणमध्ये काय असतं, एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रातून केली जाते. म्हणजे कसं, अभ्यासात यश आलं नाही म्हणून काही विद्यार्थी खेळात नेत्रदीपिक कामगिरी करून अभ्यासातलं जे अपयश आहे त्याची भरपाई करतात, त्याला म्हणतात प्रतिपूरण. आणि शेवटचा प्रश्न आहे, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकाचे सामान्यीकरण केले ते घडते. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? डायरेक्ट विचारले, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती, तर ती मांडली जडनं. मग थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती अभ्यासा, बँगलेची सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती अभ्यासा, पॅवलॉवच्या अभिजात अभिसंधान उपपत्ती अभ्यासता. जेवढं शक्य होईल त्या शास्त्रज्ञांच्या उपपत्त्या, त्यांची थीम, तो प्राणी, प्रयोग केलेला, जेणेकरून आपल्याला ते उत्तर काढता येईल. त्याचबरोबर आमचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत यामध्ये यूट्यूब चॅनल आहे, ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला 2013 ते 2021 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2च्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या ॲनालाइज केलेल्या आहेत 4ही पर्यायाच्या विश्लेषणासहित. त्यामुळं तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल जॉईन करा, आपल्या मित्रांना पाठवा, त्यांचा देखील त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजच्या सर्व लिंक्स आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथं तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काही शॉर्ट नोट्स, पोल क्वेश्चन्स उपलब्ध करून देतो आम्ही. त्यामधनं सुद्धा तुमची खूप मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस होते. अजून एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनायचा असेल तसंही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण एखादा मुख्य टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवू शकतो. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनाही शेअर करा व आमचं ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.